खेड तालुक्यातील पिरलोटे धामणदेवी या परिसरात पकडलेल्या गो तस्करांवर 2 दिवस उलटूनही काहीच कारवाई न झाल्यानं मुंबई गोवा महामार्गावर संताप हा व्यक्त करण्यात आला आणि रास्ता रोको सुद्धा झाला। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान या सगळ्या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांशी बोलणं चालू असताना पोलिसांनी जमावावर लाठीमार सुरू केला। त्यातच पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर हजारोंच्या संख्येनं जमलेल्या जमावानं पोलिसांवर हल्ला करत गाडी पेटवून दिली। मुंबई गोवा महामार्गावर गुरांची कत्तल करणाऱ्या अटकाव केल्याप्रकरणी तणाव निर्माण झालाय। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी शांतता राखावी असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलंय। संगमनेर तालुक्यातल्या मांडवे बुद्रुक जवळ ऊस वाहतूक करणाऱ्या मोक्या ट्रकनं बाईक स्वाराला धडक दिली। या धडकेत 25 वर्षीय शरद डोलणकर जागीच ठार झालाय। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिलाय। घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। बातमी हातकणंगलेची। हातकणंगले तालुक्यातल्या टोप भागात 4 दिवसांपूर्वी झालेल्या गरफोडीचा छडा लागलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सोनं, चांदी आणि रोख रक्कम असा 8,04,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तर सागर कदमला ताब्यात सुद्धा घेण्यात आलं। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 100 कोटी एफआरपीच्या बिलाची शिल्लक रक्कम द्यावी या मागणीकरता युवासेना जिल्हाध्यक्ष रणजित सिंग भोसलेंसह कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी युवासेना जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे एकच खळबळ माजली होती। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न झालाय। आश्रमशाळेच्या शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। रॉकेल ओतून दोघांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कळतंय। अनुदान मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल उचललंय। बातमी परभणीची आहे। परभणीत मॉडेल उर्दू शाळेतील शिक्षिका अहमदी सिद्दीकी अब्दुल माजेद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। मुख्याध्यापकाचे पद रिक्त असल्यानं अहमदी सिद्दीकी यांना हे पद मिळणं अपेक्षित होतं। खेडच्या लोटे परिसरात ग्रामस्थांनी गुरांची कत्तल करणाऱ्यांना अटक केली होती आणि यावेळी संशयितांना बंदुकीचा धाक दाखवल्यानं ग्रामस्थ कारवाईसाठी आक्रमक झाले होते। पुण्यात उपोषणकर्त्यांपैकी दोघांची प्रकृती खालावल्यानं पदवीधारक आक्रमक झालेत। स्थापत्य अभियंत्यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे। राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत मेगा भरती जाहीर केली, मात्र कनिष्ठ अभियंता भरतीत पदवीधारकांना डावललं जात असल्याचा आक्षेप पदवीधारकांचा आहे। सरकारनं आदिवासींना दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं प्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं वसई तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या मागण्या सोडवण्याकरता दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता नाहीये। पुण्याजवळच्या भीमाशंकरमध्ये 2 भावांचा बाथरूममध्ये आंघोळ करताना मृत्यू झालाय। गिझरच्या गॅसमुळे गुदमरल्यानं दोघांचाही मृत्यू झाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी उद्या होणाऱ्या अमित ठाकरेंच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे। मिताली बोरुडे असं अमित ठाकरेंच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे आणि या लग्नाकरता राज ठाकरेंच्या घरी मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंचं उद्या लग्न आहे आणि लग्नाकरता जेवणाची ऑर्डर पटवर्धन कॅटरर्सला देण्यात आली आहे। तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बिहारी लोक राज ठाकरेंच्या घरी पाणीपुरीचा स्टँड लावणार आहेत। साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनानिमित्तानं शरद पवार साताऱ्यात आले होते आणि यावेळी शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं, तर गाडीत खासदार उदयनराजे सुद्धा पाहायला मिळाले आणि याबरोबरच शशिकांत शिंदे सुद्धा होते। या एकत्र प्रवासाची चर्चा अर्थातच राजकीय वर्तुळात होऊ लागली। सध्या तरी हम साथ साथ है असा संदेश शरद पवारांनी या दौऱ्यानिमित्तानं दिलाय। उद्धव ठाकरेंनी सोमवारी एक बैठक बोलावली आहे। खासदारांची ही बैठक आहे। विभागवार बैठक ही आयोजित करण्यात आली आहे। लोकसभेचे उमेदवार लवकरच या बैठकीनंतर ठरतील अशी अपेक्षा आहे। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। ध्वजारोहणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शहीदांना मानवंदना देण्यात आली आहे। राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कस्तुरचंद पार्कमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। नागपूरमध्ये आरएसएस मुख्यालयात महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। सरसंघचालक मोहन भागवत बाहेर असल्यानं महानगर संघचालक राजेश लोहिया यांनी ध्वजारोहण केलंय।
पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं। पुणे पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं। भारत माता की जयच्या घोषणा देत महाजन यांनी ध्वजारोहण केलं। प्रजासत्ताक दिनानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांची आरास करण्यात आली होती। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं ही फुलांची आरास केली गेली। झेंडू, शेवंती, जरबेरा अशा विविध फुलांचा वापर करून देवाचा गाभारा सजवण्यात आला होता। तर सोळखांबी या सभा मंडपात देखील विशेष अशी फुलांची आरास करण्यात आलेली होती। रुक्मिणी मातेचा गाभारा सुद्धा तिरंगी रंगात न्हाऊन गेला होता। देशभरात आज 70वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। गुगलनं देखील प्रजासत्ताक दिनाचं खास डूडल तयार करत अनोखी मानवंदना दिली। नागपूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मैदानात पोलीस जवानांनी आपली परेड करत मानवंदना दिली। त्याच दरम्यान एका श्वानाकडून मानवंदना सुद्धा देण्यात आली। बुलढाण्यात पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण पार पडले। जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर पथसंचलनादरम्यान एका श्वानानं देखील मानवंदना दिली। या एकत्र प्रवासाची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली। अर्थातच पवारांच्या गाडीचं सारथ्य यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे हम साथ साथ हैचा संदेश पुन्हा एकदा रुजवण्यात येतोय। बातमी मुंबईतली आहे। मुंबई सेंट्रल रेल्वेचे जनरल मेजर डी.के. शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय। डोंबिवलीत लोढा हेरिटेज परिसरात 150 फुटांचा ध्वज उभारण्यात आला। कर्नल C.R. देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंसह सर्वपक्षीय राजकारणी उपस्थित होते। नाशिकमध्ये पंडित कॉलनीमध्ये अनोख्या पद्धतीनं रोबोटच्या साह्यानं ध्वजारोहण करण्यात आलं। भूपेंद्र देव यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रोबोट तयार केलाय। सभापती वैशाली भोसले यांच्या हस्ते रोबोटचं स्विच ऑन करून ध्वजारोहण करण्यात आलं। रोबोटच्या साह्यानं ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या साह्यानं परेडचं आयोजन करण्यात आलं। विशेष म्हणजे या ठिकाणी दिल्लीच्या लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती। नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 500 फूट लांब तिरंगा बनवत रॅली काढली आहे। रामनगर चौक ते फुटाळा तलावापर्यंत रॅली काढण्यात आली आहे। यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत मोठ्या संख्येनं युवा मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। हा विशाल असा तिरंगा पाहण्याकरता लोकांनी एकच गर्दी केली होती। राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न मिळालं नाही हे दुर्दैव असल्याचं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं। ते कोल्हापुरात बोलत होते। गेल्या अनेक दिवसांपासून खासदार महाडिक शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरता पाठपुरावा करत होते आणि त्याकरता त्यांनी प्रत्येक खासदारांना शाहू महाराजांच्या पुस्तकाची भेटही दिली होती। बातमी सोलापूरची आहे। सोलापूरमध्ये सुद्धा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या शानदार कार्यक्रमात पालकमंत्री विजय देशमुखांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी पोलिसांनी सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीनं संचलन केलंय। लातूरमध्ये ध्वजारोहणाला जाताना अज्ञातानं वाहनाच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। बाईकवरून जात असताना हा अपघात झाल्याचं कळतंय। अहमदपूर जवळच्या काजळी हिप्परगा या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। नागपूरच्या अंबाझरी तलावात भारताचा झेंडा फडकावण्यात आला। स्विमर क्लबकडून दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडा फडकावला जातो। जवळपास 500 मीटरच्या पाण्यात पोहत जाऊन हे अनोखं ध्वजारोहण करण्यात आलं। वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी आलं असं ट्विट भारतरत्न पुरस्कारात स्वातंत्र्यवीर सावरकरांना डावलण्यात आल्यानं संजय राऊत यांनी केलंय। ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी आपला रोष अभिव्यक्त केलाय। प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मोदी सरकारवर पुन्हा टीका केली। पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा अशी टीका या व्यंगचित्रातून करण्यात आली आहे। तर चित्रात प्रजासत्ताकला फाशी देण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्तानं पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम राज्याचे कृषी, फलोत्पादन, पणन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालं। यावेळी पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत औरंगाबादमध्ये शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात हा शासकीय सोहळा पार पडला। यावेळी त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। दुष्काळासोबतच 2 हात करायला सरकार आणि प्रशासन सज्ज आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय।
कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शाहू स्टेडियम इथं ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा संपन्न झाला। दरम्यान पोलीस, अग्निशमन, बिनतारी यंत्रणा, होमगार्ड यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थेचं संचलन सुद्धा पार पडलं। आरोग्य, स्वच्छता, लेख वाचवा यासह संजीव विषयांवर संदेशानं चित्ररथ सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले दिसले। बातमी शिर्डीची। शिर्डीच्या संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान इथं प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। डी.के. मोरे जनता विद्यालयाच्या वतीनं हा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला। यावेळी सुमारे 1700 विद्यार्थ्यांनी सरकारच्या प्रतिकृतीतून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे। राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होणं हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे। आनंद इतका आहे की तो शब्दात अभिव्यक्त करता येत नाही, अशी भावना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली। वडाळ्याच्या आंबेडकर लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दादर स्थानकाबाहेर मतदान जनजागृती पथनाट्य सादर केलं। निवडणुकीच्या तोंडावर एक मताला किती महत्व आहे हे या पथनाट्यातून दाखवण्यात आलं। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालयासाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत बहुमाध्यम केंद्र आणि पत्रकार परिषद कक्षाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या या बहुमाध्यम केंद्रात मल्टीमीडिया कक्ष आणि अद्ययावत अशी लायब्ररी सुद्धा आहे। याचा फायदा पत्रकारांना होणार असून या बहुमाध्यम केंद्राच्या माध्यमातून नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्याच्या विकासाला सुद्धा निश्चितच फायदा होणार आहे। पुरस्कार मिळाल्यानं मला आनंद होतोय। हा पुरस्कार माझ्या एकट्याचा काही नाहीये, त्यात अनेकांचा वाटा आहे, माझ्या सहकाऱ्यांचा सुद्धा तितकाच वाटा आहे, असं मत डॉक्टर सुदाम काटे व्यक्त करतायत। वैद्यकीय क्षेत्रात अनेक समस्या असून याकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याची खंत डॉक्टर सुदाम काटे यांनी व्यक्त केली आहे। नाशिक इथं काल बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकारांची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुजी रुग्णालयामध्ये येऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारणा केली आहे। 20 लाखांच्या जुन्या नोटा उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी जप्त केल्यात। या प्रकरणी एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे। बंद झालेल्या 500 आणि 1000च्या या नोटा होत्या। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या कॅबिनमध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। भूमी अभिलेख यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप या शेतकऱ्याचा आहे। फेसबुकवर मैत्री करत एका महिलेनं कल्याणमध्ये राहणारे थायलंड दूतावासातील व्हिसा ऑफिसर स्वप्नील धामणकर यांना तब्बल 2.5 कोटी रुपयांचा गंडा घातलाय। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात इराणी महिला मरियम खुर्शीद आणि त्यांच्या 6 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल आहे। 21 तारखेला मालेगाव तालुक्यातील कौलाना इथं एका खोलीत मिनी ऑपरेशन थिएटर तयार करून अवैधरित्या गर्भपात करून अर्भक पुरवण्याचा प्रकार घडला होता आणि या प्रकरणी स्थानिक चौकशी समितीच्या अहवालात फेरफार झाल्याचा संशय आल्यानं नाशिक विभागानं उपसंचालक मंडळाकडून पुन्हा फेर चौकशी सुरू केली आहे। उस्मानाबादच्या 7 वर्षीय राजकुमार रवी पाळचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। यात हा चिमुकला भाषण करताना पाहायला मिळतोय। वीर सावरकर, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर उत्तम भाषण हा लहानगा देताना दिसतोय। प्रजासत्ताक दिनानिमित्तानं उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांच्या हस्ते देहरादून इथं ध्वजारोहण करण्यात आलं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रियंका गांधींना सरचिटणीसपदी घेण्याचा चांगला निर्णय घेतला, असं मत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मांडलंय। प्रजासत्ताक दिनी बिहारमधील कटिहार भागात शाळेत प्रचंड गोंधळ झाला। यावेळी बाईक जाऊन शाळेतील वस्तूंची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे। कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली आहे। मध्य प्रदेशमधील बादवानीत मंत्री बाला बच्चन यांनी ध्वजारोहण केलंय। त्यानंतर आयोजित केलेल्या पारंपरिक नृत्यातही ते सहभागी झाले। वाघा इथल्या अटारी बॉर्डरवर सुद्धा बीएसएफ तर्फे प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना मिठाई वाटून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे। आसाम इथल्या फुलबारी इथं बीएसएफच्या जवानांनी इंडो बांगलादेश बॉर्डरवर बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्यांना मिठाई वाटून प्रजासत्ताक दिन साजरा केला। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुंबईतील दादरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पथसंचलन केलं। भारतातील सरकारी बँकांकडून कर्ज घेतल्यानंतर देशापासून दूर पळणाऱ्या विजय मल्ल्या याच्या खात्याचे बँक तपशील स्वित्झर्लंड सरकार सीबीआयला आता देणार। एअर इंडिया आपलं हाय व्हॅल्यू टार्गेट परत आणण्याकरता जास्त अंतराच्या विमानांची नॉनस्टॉप स्पेशल फ्लाईट सेवा सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रजासत्ताक दिनी
बीएसएनएलनं 269 रुपयांचा 26 दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन ग्राहकांकरता आणलेला आहे. पाकिस्तान विरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आफ्रिकेनं 5 गडी राखून जिंकला. या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद यानं दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर वर्णभेदी टीका सुद्धा केली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनी शतकी भागीदारी केली आणि सचिन सेहवाग जोडीचा विक्रम मोडला. विंडीज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर यानं झंझावाती खेळी केली. विंडीजच्या दुसऱ्या डावात होल्डरनं 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन धडाकेबाज कामगिरी आणि अर्थात सायना नेहवालनं शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहज धडक दिली, तर किदंबी श्रीकांत आणि पी.व्ही. सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव मानावा लागला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचनं फ्रान्सच्या लोकास पावलोवर 6-0, 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवलेला आहे. तर अभिनेता संदीप कुलकर्णीनं तिरंग्याला अभिवादन करून दिवसाची सुरुवात केली. संदीपनं डोंबिवली रेल्वे स्थानकावर ध्वजारोहण केलेलं आहे. लागीर झालं जी या सैनिकाच्या जीवनावर आधारित असलेल्या या मालिकेत एक स्तुत्य उपक्रम राबवला जाणार आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शहीद परिवाराचा सन्मान सोहळा पाहायला मिळेल.